टाकीगाव संघाकडे म्हणजे चैतन्यकडे, आणि चैतन्यच्या या टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते दिगोडे संघाला. दोन्ही एकाच पंचक्रोशीतील मातब्बर संघ आहेत, एकमेकांसोबत कैक वेळेला लढलेले संघ आहेत. परंतु पाहूया, वेळ वेगळी आहे, स्पर्धा वेगळी आहे, मैदान वेगळं आहे आणि त्याचबरोबर कॉम्बॉक्समधून आवाज वेगळा आहे. तर चला मैदानावरती परत एकदा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. नितेश पंडित मोठी जोई घेऊन चलतोय मैदानावरती, जिथं रंगला जाणार आजच्या दिवसातील साखली तिसरा सामना. सलामीची जोडी मैदानात जातोय, काहीसा कान मंत्र आणि त्याचबरोबर या मैदानाला वंदन केलं जाईल, क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. तोपर्यंत ऑफिशियल्स, खरं तर दोन्ही अंपायर पंच मैदानाचा ताबा घेतील. ही स्पर्धा नाही, ही स्पर्धा हा स्वाभिमान आहे. ही स्पर्धा म्हणजे केळवणे मतदारसंघाचा अभिमान आहे. भारतीय जनता पार्टीचे पनवेल उरणचे आमदार, म्हणजे पनवेल म्हटलं तर 188 मतदारसंघ आणि उरण म्हटलं तर 190 मतदारसंघ, आणि 190 188 मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर दोन्ही आमदार यांच्या आमदार चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन ज्ञानेश्वर गरज साहेबांच्या नेतृत्वात या सर्व आमच्या संयोजकांनी या ठिकाणी साकारलेला आहे. परत एकदा उल्लेख करेन, गेल्या वर्षी 100हून अधिक तरुण या केलवणे विभागातून थेट भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला, कारण आमचं स्लोगन आहे, घोषवाक्य आहे, सबका साथ सबका विकास. सर्वात मोठे निर्णय खरं तर ज्यांच्या माध्यमानं घेतले गेले असे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत झालेला अटल सेतूचा कुठल्याही टीमच्या फलंदाजानं 6 चेंडूंवरती 6 लगातार षटकार, 6 चेंडूंवरती 4 चौकार, 6 चौकार, तर 4,000 रुपयाची धनराशी आणि षटकारांसाठी 6,000. प्रवीण घासे स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वे सर्वा प्रवीण बाळकृष्ण घासे यांच्याकडून ही धनराशी आहे. कोणत्याही खेळाडूंनी 6 चेंडू 6 षटकार 6,000, 6 चेंडू 6 चौकार 4,000 ही धनराशी असणार आहे. बक्षिसांची खैरात आहे, बाउचार आहे. ऐन विदर्भात पडलेला पाऊस, पैशांचा पाऊस या केलवण्याच्या मैदानावरती पडेल का, ही प्रतीक्षा आहे. जाऊया प्रीतम सर, आपण लगेचच मैदानावरचा खेळ सुरू करायचा आहे. सुरू केल्यानंतर स्टॉप वॉच टाइम अलर्ट केलं जाईल आणि त्याचबरोबर मी एका घटकाचा उल्लेख करेन. मित्रांनो, पनवेलमध्ये या मोहपाडा विभागात पहिली कॅटफाय केबल साऊंड सिस्टीम वापरणारा साऊंड मास्टर, आणि त्याचबरोबर नाव अगदी उल्लेखनीय आहे. अनेक लाईव्ह कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांच्या माध्यमानं ध्वनिमुद्रित केले जात आहेत, श्री साऊंड सिस्टीम, श्री डीजे, श्री ऑडिओटेक. आणि त्याचबरोबर मैदानातील खेळ सुरू. फर्स्ट पहिला षटक, पहिला चेंडू घेऊन येणार गोलंदाज, नाव आहे प्रभंजन परदेशी. सचिनजी पाटील दिघाटी, आपल्याला विनंती असेल, आपली जागा आमच्या मनात आणि व्यासपीठावरती मंचावरती आहे, तर प्लीज सचिन पाटील वेलकम, स्वागत आहे. विलासजी ठाकूर यांच्या वतीनं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर गरज, खरं तर साधी राहणी उच्च विचारसरणी असा व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून या विभागाला लाभणं हे भाग्य आहे केलवणे विभागाचं. आणि सातत्यानं प्रभंजन, पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न, या वेळेस मात्र चेंडू सरळ जातो आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता, खरं तर ओरपीट चेंडू होता. चेंडूची मात्र दिशा समजली नाही फलंदाजाला, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव. एक चेंडूची समाप्ती जाहीर केली क्वालिफाईड पंचानं. मला वाटतं या ठिकाणी आता ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत सर आणि प्रीतम सर गेलेत हा सामना परीक्षण करण्यासाठी. स्पर्धेतील माझा आवडता घटक म्हणजेच पंच, कारण वातीपेक्षा समयच खूप तापत असतोय मित्रांनो. अतिशय सुरेख पॉईंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करतोय चुकी, थोडासा लेझी क्रिकेट, 1 2 3 आणि अखेर सीमारेषेत जवळ अडवला जातोय. मला वाटतोय पलून काढलेल्या 2 धावा पलून काढल्या. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या
2 वधारली गेली धावसंख्या धावपटलावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2च्या घरात. ओ आत्ता मात्र थोडासा स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, एक धावसंख्येमध्ये धावसंख्येत भर पडली, धावसंख्या पोहोचतोय तो अगदी 3च्या घरात. श्रीकांत सर या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. फक्त आणि फक्त धावसंख्या प्राप्त होतोय 1. धावसंख्या 1 न वधारली, धावसंख्या धावपटलावरती 4च्या घरामध्ये. 1 अवांतर, 2 दुहेरी आणि 1 एकेरी. 4 धावसंख्या धावपटलावरती आहे. प्रभंजन म्हणजे अनुभवानं प्रचंड अनुभव असणारा गोलंदाज आणि बेस्ट बॉलर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी टाकी टीम कडून सातत्यानं असतोय मैदानावरती, तोच बेस्ट बॉलर सूरज म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आहेत या टीमसाठी. अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. चेंडू सीमारेषेच्या बागेत खणखणीत चौकार. एकच धून 19 फेब्रुवारी खरं तर, आणि याच 19 फेब्रुवारीला अखंड रयतेचा जाणता राजा. अतिशय सुरेख गॅप शॉट. या वेळेला चेंडू जाईल सीमारेषा छेदून. जिंकतोय चेंडू 4 धावात चौकार. तिसऱ्या पंचाची बीमर्ससाठी रिव्ह्यू आहे आणि निश्चित दुखापत करणारा जर चेंडू असेल तर रुचिर या ठिकाणी तिसरे पंच आपल्याला येस थोडासा इश्यू आहे आणि त्याच्यानंतर अगदीच पंच येतील. या स्पर्धेकरता ज्ञानेश्वर घरत साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे हेमंत ठाकूर पुनाडी यांच्या वतीनं 501, दिघाडी गावच्या सरपंच तिसरे पंच चला या लवकर रजनीताई हिरामन ठाकूर यांच्या वतीनं 2,500 रुपये, प्रमोद हसराम पाटील यांच्या वतीनं 501 रुपया, कमलाकर शिवकर साहेब यांच्या वतीनं 501 रुपया, मान्य श्री यशवंत घासे साहेब उद्योगपती दादरगावचे यांच्या वतीनं 10,000 रुपये, सतीश दशरथ घरत साहेबांच्या वतीने 1,001 रुपया, विजय मुरकुटे माजी सरपंच तथा उद्योगपती कराडेगावचे यांच्या वतीनं 10,000 रुपये, वशणीगावचे माजी सरपंच जीवन गावण साहेबांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता 2,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. येस फेअर डिलेव्हरी. ब्लँड होतो चेंडू आणि निश्चित एक चांगल्या प्रकारचा चेंडू हाताला प्रभंजन वैयक्तिक कोट्यातील आतापर्यंत चेंडू फेकलेत प्रभंजन 5, त्यातील एक चौकार आला खरा. या दरम्यान दिघोडे गावचे माजी सरपंच मयूर घरत साहेब आणि त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील साहेबांना विनंती करेन, आपण मंचकावर येऊन माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मंचकावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. येस स्कोअरकडे जर आपण बघितलं तर गोलंदाजी पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू दुहेरी, एक वांतर, त्याच्यानंतर एक, नंतर चौकार, नंतर चौकार, शेवटचा चेंडू लास्ट टू गो. प्रभंजन पाटील टू आयुष कोहली. आतापर्यंत 2 चौकार स्वतःच्या बॅटमधून आलेले आहेत. तोच आयुष मात्र हो यावेळेस प्रभंजननं दाखवली दहशत. त्रिफलाचित स्वरूपात बाद होताना दिसेल आयुष कोहली. बॅक टू पॅव्हेलियन.
मित्रांनो, ही सेवा प्रसारित केली जातोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं. जय भवानी केबल नेट हे खरं तर स्पॉन्सर आहेत या प्रसारणासाठी. मी प्रथमतः प्रसार माध्यमाचे स्पॉन्सर आदरणीय विद्याधर मोकल, माजी सरपंच साई तथा उत्तर रायगड ओबीसी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतोय की आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. वन डाऊनसाठी आलेला नवीन खेळाडू नाव आहे क्रिश कोहली. दिगोडे संघाकडून क्रिश वन डाऊनसाठी येतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. त्याचबरोबर सन्माननीय विद्याधरजी मोकल एक डॅशिंग नेतृत्व कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. प्रथमतः तुमचं अमूल्य वेळ आयुष्यातील आमच्या स्पर्धेसाठी दिलत आणि उदात्त भावनेतून जय भवानी केबल नेटच्या माध्यमाने ही प्रसारणाची सेवा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं जरी होत असेल तरी त्याला नेट प्रोव्हाइड केला त्या आदरणीय जय भवानी केबल नेट यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे. दिली जाणारी सर्व सन्मान चिन्ह आहेत. या षटकातील पुढचा चेंडू हा बॉली पद्धतीचा चेंडू अपीच चेंडू होता. या वेळेला मात्र चेंडूला एक विशिष्ट उंची दिली. अशा प्रकारचे चेंडू खरं तर दिगोडेमधून विश्वजित ठाकूर मोठ्या याचे पाहायला मिळत आहेत आणि त्या चेंडूवरती खेळण्यासाठी दिग्गज एखादा खेळाडू असेल तर त्याला थोडीशी अडचण भासतोय. तीच भासली या खेळाडूला. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा रेषेच्या बाहेर आलेला हा खणखणीत चौकार. केलवणे विभागीय भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माननीय कल्हेगावचे सन्माननीय अतिथी जीवन टाकले साहेबांना विनंती करून आपण मंचका समोर यायचं आहे. मी सुशील ठाकूर साहेबांना विनंती करून आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा. ते आमचे सरचिटणीस जीवन टाकले साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेदरम्यान होताना दिसतोय. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ आपण खर्च करून या स्पर्धेकरता भेट दिलीत म्हणून तुमचाही मनापासून आभार. आई मेडिकलचे प्रोप्रायटर राहुल पाटील साहेबांना विनंती करेन आपण ही मंचकावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. तो भूल मत मैं सूरज हूं. आणि याच सूरजनं दिगोडे प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब जिंकलाय. तोच सूरज या वेळेला धडकला जातोय. एक चौकार एक षटकार आपल्या बॅटमधून लगावतोय. आत्ता जर अगदी या षटकाराची लांबी मोजली तर एक लांब लचक फटका, एक आसमानी सुलतानी षटकार आपल्या बॅटमधून दाखवला. तोच सूरज या वेळेला प्रत्येकदा चेंडूची तपासणी करतोय. 6 धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 22, लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 बाद 22. आणि निश्चित जय भवानी केबल नेट मार्शल, खरं तर ही सेवा विद्याधर गावंड, मार्शल गावंड यांच्याकडून त्यांचंही मनापासून आभार व्यक्त केलं जातो आहे. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे, पहिल्या दिवशी डाक्टीजुई, दुसऱ्या दिवशी खोपटा, तिसऱ्या दिवशी RCC पेठ आणि आता चौथ्या रजनीमध्ये आपल्याला कोणता संघ टॉप 4 साठी क्वालिफाय होतोय. ही घोडदौड आहे या कुरुक्षेत्रावरची. सूरज 6 निशा करतोय. या वेळेला खरं तर एक्सपेरिमेंट करतोय तो, कशा प्रकारे फटका घ्यावा, अनुमान लावला जाईल, निरीक्षण केलं जाईल, परंतु त्याच्या अगोदर कृती करणं गरजेचं आहे. ती कृती करताना दिसेल का सूरज? अतिशय सुरेख ताकदीचा वापर केलाय. टायमिंग थोडासा कुठेतरी मिस होता. एक धावसंख्या पलून काढली. तोपर्यंत लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. एक धावसंख्या पलून काढली. एक धावसंख्येने धावसंख्या धावपटलावरती 23, लॉस ऑफ 1 विकेट, 23, 1 बाद. दुसरा षटक, दुसऱ्या षटकातील चैतन्य. खरं तर चैतन्याची फलंदाजी पाहिली मी नवीन शेव्याच्या मैदानावरती आत्ता लास्ट टुर्नामेंटमध्ये, नाईट टुर्नामेंट्समध्ये लाईव्ह मधून. आणि तो चैतन्य यावेळेला गोलंदाजीतून लेदर क्रिकेटमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये खेळणारा चैतन्य नाईट टुर्नामेंट्समध्ये गेल्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली होती त्यांना नवीन शेव्याच्या मैदानावरती. आणि अगदी मला वाटतं 49 धावसंख्या काढल्या होत्या. एक धावसंख्येसाठी अर्धशतक हुकला, थोडासा कुठंतरी हुकला गेला. या वेळेला अप्रतिम शेवटच्या क्षणी झेल कुणाची आहे, फर्स्ट स्लिप की सेकंड स्लिप ठरवलं आणि यष्टरक्षकांनी पकडली झेल. इथं सूरजला परतावं लागतोय. आपला संपूर्ण खेळ बॅक टू पॅव्हेलियन.
ठेवलाय आज केलवणे गावाला, आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला, आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला, आमदार चषकात गाजतंय नाव. सूरज एक वादळ या वेळेला थांबविलं गेलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती नवीन आलेला फलंदाज नाव आहे प्रणील. आणि त्याचबरोबर प्रणील आता फलंदाजीसाठी इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जातोय. ऑफिशियल्स आपण पाहू शकाल की ज्या वेळेला टाइम अलॉट करतायत आणि पहिला जर आपण सामना बघितला कौतुक केलं जाईल कोपरोली आणि त्याचबरोबर दादर या संघाचं, कारण दादर या संघानं प्रतिस्पर्धी टीम पुढे फलंदाजी करत असताना अगदी 30 चेंडूंचा खेळ वाजवी वेळेतच संपविला आणि त्याच्यानंतर 22 मिनिटातच खरं तर पूर्ण एक मॅच आपल्याला सत्र एक संपविताना दिसलं. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर कोपरोली या संघानं 1 षटक राखून विजयी संपादन केलं, 2 षटक राखून चांगल्या प्रकारचा खेळ आणि वेळी वाचवला गेला मैदानावरती. परंतु क्रीडा रसिकांना असे सामने नको हवेत, दोलायमान सामने हवेत, कधी इकडे कधी तिकडे. नवीन आलेला फलंदाज या वेळेला गोलंदाज आहे ओमकार नाईक, नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतो आहे. अवांतर स्वैर मारा, खराब मारा घोषित करतात. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. ओमकारनं पहिला चेंडू फेकला. गोलंदाजीवरती नियंत्रण कुठंतरी हरवलेला ओमकार दिसला चैतन्यच्या टीममधून, टाकीच्या टीममधून. एक धावसंख्या खरं तर वाढली गेली, एक धावसंख्येवर धावसंख्या धावपटलावरती पाहू शकता 25, लॉस ऑफ 1 विकेट्स, राईट अमोव द विकेट. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे तो मय मिसअंडरस्टँडिंग झालं. धावसंख्या मात्र कोणत्याही प्रकारची नाही. एक अवांतर फेकला खरा, परंतु ती भर मात्र इथं निश्चितच या चेंडूनं निर्धाव चेंडूची सांगता. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणि आपण पाहू शकाल कांबे मोहपाडा या गावातील साऊंड सिस्टीम नितीन श्री साऊंड सिस्टीम, नितीन श्री ऑडिओटेक अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. डिपीट विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जातोय. तोपर्यंत एक धावसंख्या पलून काढली. आतापर्यंत चेंडू टाकले ओमीनं 3, 2 निर्णायक आणि 1 अवांतर. या 3 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी टीमला धावसंख्या दिल्या 2. तसा उजवा ठरताना दिसतोय. या दरम्यान दिघोडे गावचे माजी सरपंच मयूर घरत साहेब, त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश माडी साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांच्या वतीनं आपणास पुन्हा एकदा विनंती केली जाते की आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अतिशय सुरेख ऑफ स्टिकला असणारा चेंडू यावेळेला पॉईंटच्या दिशेनं. खरं तर फटक्यामधील टायमिंग कुठेतरी चुकला. एक धावसंख्या सहजगत्या पलून काढली आणि त्याचबरोबर एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 27च्या घरामध्ये 27, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 27 धावसंख्या धावपटलावरती. मयूरजी घरत प्लीज वेलकम, स्वागत आहे. जय माता दी ग्रुपचे सर्वा आणि निलेशजी पाटील म्हणजे एक सामाजिक बांधिलकीतील एक युवा नेतृत्व. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र स्वतः गोलंदाज ओमकार जेल खाली, टिपला जाईल झेल, संपला जाणार. नवीन आलेला फलंदाज प्रणीलचा खेळ. प्रणील होतोय बॅक टू पॅवेली. आमदार आले चषकाला, पनवेलचे आमदार प्रशांत दादा त्यांच्या हो जोडीला. हॅलो. या दरम्यान वशणी गावचे हॅट्रिक सदस्य आणि माजी सरपंच संदेश गावंड साहेबांचं देखील या मंचकावर आगमन झालंय. त्यांना विनंती करून आपण आसनस्थ व्हायचं आहे. या वेळेला क्रिश मात्र परतला, माफ करा, कारण प्रणीत अजूनही प्रणील मैदानावरती सज्ज आहे. या क्रिशची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज प्रितेश मात्रे दिघोडे संघाकडून आणि दिघोडे संघाला चेअरअप करण्यासाठी दिघोडे ग्रामपंचायतीच्या एक यशस्वी माजी सरपंच सौ सोनालीताई घरत यांचे यजमान मयूरजी घरत प्लीज वेलकम, स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत साई मरीन, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतील एक युवा नेतृत्व आदरणीय निलेशजी 50-55 आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं. हो, अतिशय सुरेख गोलंदाजीचा नमुना.
गोलंदाजावरती हवी होण्याचा प्रयत्न केला खरा सूरजनं, परंतु त्याच्यानंतर सूरज तंबूमध्ये परतला तेव्हापासून धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर रुचिर थोडासा खाली येताना दिसतोय. प्रतिस्पर्धी टीममध्ये जर पाहायचं झालं तर चैतन्यसारखा एक तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा फलंदाज आहे, परंतु फलंदाज ज्या वेळेला खरं अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, यावेळेस मिसअंडरस्टँडिंग होतोय. कुणाची झेल कोण घेणार संभ्रम मिटला नाही. अखेर झेल मात्र भूमीला दान झाला. एक धावसंख्या पळून काढली, एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 28च्या घरात. 3 षटकं संपली गेली. 3 षटकाच्या वाजवी खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद. याच दरम्यान 3 बाद गोवटणे 28. गावचे पॅकर मनोज पाटील सरांना विनंती करेन आपण देखील मंचकावर यायचं आहे. गोवटणे गावचे पॅकर मनोज पाटील यांना विनंती करेन की आपण मंचकावर यायचं आहे. त्याचप्रमाणे साईगावचे ज्यांनी आम्हाला वायफाय ही इंटरनेटची फ्री सेवा उपलब्ध केली, तर विद्याधर मोकल यांचे बंधू विनय मोकल साहेबांना विनंती करेन. त्याचप्रमाणे मार्शल गावण यांना विनंती करेन आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे गोवटणे गावचे पॅकर अर्थात मनोज पाटील सर आमचे परममित्र हे देखील मैदान मंचकावर आले, त्यांचंही मनस्वी स्वागत. त्यांना विनंती करेन आपण मंचकावर आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या रजनीतील लास्ट मॅच तिसाई मरुआई बोरकार विपक्ष 1416 वॉरियर्स गोवटणे 14-16. दोन्ही संघाच्या संघनायकाला पहिला पुकार. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येतोय चैतन्य. चैतन्य गोलंदाजीतून चैतन्य निर्माण करणार का? अतिशय सुरेख, ज्या ताकदीनं आला त्याच ताकदीनं परतावला, चेंडू गेला. एक गगनचुंबी षटकार. मर्यादा पुरुषोत्तम, एक वचनी एक बानी, अयोध्येचा राजा दशरथ पुत्र सूर्य पुत्र. याच दरम्यान या स्पर्धेकरता आई मेडिकलचे प्रोप्रायटर माननीय राहुल पाटील यांच्या वतीनं देखील 501 रुपयाची धनराशी जमा झाली आहे, त्यांचंही मनस्वी स्वागत. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 35-3. 3 बाद 35 धावसंख्या धावपटलावरती. अजूनही तग धरून मैदानात सज्ज असणारा 4थ्या क्रमांकावरती आलेला प्रणील आणि त्याचबरोबर प्रितेश आपल्या स्वतःच्या टीमसाठी दिगोडे टीमसाठी काही करतील का? खरं तर हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. ऑफस्टिकच्या वरून जाणारा चेंडू होता. पुश करण्याचा प्रयत्न म्हणजे एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर चकचकीत काचेचा दरवाजा पाहावा, त्या दरवाजावरती पुश लिहिलेलं असावं आणि पुश करावं, तशा प्रकारे पुश करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव. ओ, बॅटला चाटून जाणारा चेंडू लॉंग स्टॉप कडे जाईल का? अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा. एक धावसंख्येवरती थांबविलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरात. 3 बाद 36 म्हणजे 363 अशा प्रकारचा स्कोअर बोर्ड दाखवतोय. प्रणील 3 चेंडू 2 धावा, तर प्रितेश म्हात्रे 4 चेंडू 8 धावा. करंट रन रेट 9.82. अतिशय सुरेख सरळ हात्यानं मारण्याचा या वेळेस मात्र चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या. चित्त्याच्या चपलाईनं गुड रनिंग बिटवीन प्रणील आणि प्रितेश मध्ये 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 38च्या घरामध्ये 38. चौथा षटक प्रगतीपथावरती आहे. चैतन्य ज्या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी आला, 4थ्या षटकातील लास्ट टू गो शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र गोवठणे टीम वेलकम स्वागत आहे. तिसाई मरुआई बोरखार टीम यांचंही आगमन या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर निहाल वेलकम स्वागत आहे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न मात्र परत यशस्वी होतोय. स्वतः फॉलो मध्ये गॅदर करतोय चैतन्य. 0 या धावसंख्येची मोहर लागली जातोय. 6 चेंडूंचा खेळ म्हणजे 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 38. प्रवीण ठाकूर सर. उपस्थित आहेत त्यांना आयोजकांना विनंती करेन. संदेश गावत सरांना विनंती करेन आपण या.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुशील ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण संदेश गावण साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. वशणी गावच्या ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा सदस्य म्हणून आणि सरपंच पदावर विराजमान होणारे हे एकमेव उमदार व्यक्तिमत्व दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेकरता उपलब्ध आहे आणि त्यांच्या सुशील ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर मी दिघाडी गावचे सचिन पाटील साहेबांना विनंती करणं आपण समोर या. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. दिघाडी गावचे सन्माननीय अतिथी माननीय सचिन पाटील यांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. स्लॉगोर डेथोर पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं विरकावला. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर आलेला एक दर्जेदार षटकार. दिघाडी गावचे सचिन पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. सुशील ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. तदनंतर केलवणे गावचे संजय पाटील सरांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. संजय पाटील साहेबांना विनंती करेन आपण मंचकावर या. जाऊया मैदानाकडे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार कोहली पार्थ. अतिशय सुरेख बॅटची अप्पर एज या वेळेला करणार नाही चुकी. चुकीला माफी नाही. परतावं लागेल या फलंदाजाला. कॉड अँड बॉलच्या स्वरूपामध्ये बाद. दर्दी प्रेक्षकांमधून प्रत्येक सन्मानी अतिथींना ओळखून या मंचकावर आदरार्थी त्यांचं केलं जात आहे. हे सुशील ठाकूर आणि त्यांच्या सर्व संपूर्ण सहकाऱ्यांचं आणि जे आमचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर घरत साहेब त्याचप्रमाणे विलास ठाकूर सर असतील यांच्या वतीनं नक्कीच याचं स्वागत प्रत्येक येणाऱ्या का सन्मानी अतिथींचं मनोज पाटील साहेबांचं स्वागत इथं होताना दिसेल. पारच्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला खरा प्रवीण सर, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेलच्या स्वरूपात चैतन्यने केली नाही चुकी. रामचंद्र मोकल साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते इथं सन्मान होताना दिसेल मनोज पाटील यांचा. धन्यवाद सर. तदनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय धर्मेंद्र भोईर साहेबांचं यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. मी धर्मेंद्र भोईर साहेबांना विनंती करेन आपण मंचकावर या. मी विनंती करेन ज्ञानेश्वर घरत साहेबांना आपण या. आपण धर्मेंद्र भोईर साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. आमचे प्रमुख मार्गदर्शक धर्मेंद्र भोईर साहेबांचा भारतीय जनता पार्टीचे नेते यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसेल. ज्ञानेश्वर घरत साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते धर्मेंद्र भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान. भारतीय जनता पार्टीचे या बोचऱ्या थंडीमध्ये एक वस्त्रांकार आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन धर्मेंद्र भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. तदनंतर गजानन पाटील केलवणे गावचे सन्माननीय अतिथी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गजानन पाटील साहेबांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी दशरथ घरत साहेबांना विनंती करेन ज्ञानेश्वर दशरथ घरत साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण गजानन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. साईगावचे जयेश मोकल, महेंद्र म्हात्रे, जयेश मोकल, हेमंत माळी, राहुल ठाकूर यांना विनंती करेन. त्याचप्रमाणे प्रवीण मोकल ग्रामपंचायत साईगावचे सदस्य, त्याचप्रमाणे नारायण मोकल साईगावचे या सर्वांना विनंती करेन. त्याचप्रमाणे नागराज यांनाही विनंती असेल आपण सगळ्यांनी अगदी मंचकावर यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान आणि तो आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे. याच दरम्यान गजानन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य केलवणे यांच्या वतीने या स्पर्धेकरता 501 रुपयाची देणगी आहे. त्यांचंही मनापासून आभार.
साईगावचे प्रवीण मोकल, महेंद्र म्हात्रे, जयेश मोकल, हेमंत माळी, राहुल ठाकूर, नागराज मोकल या सर्वांना विनंती केली जाते आपण सगळ्यांनी मंचकावर या. याच दरम्यान गोवटणे टीमचे बॅकर मनोज पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता 501 रुपयाची देणगी गेली आहे. त्यांचंही मनस्वी स्वागत. शेवटचे 2 चेंडू असावेत आतापर्यंत. एकच चेंडू, कारण आतापर्यंत या षटकामध्ये मात्र धावसंख्येला आकार आला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नो स्वैर मारा, खराब मारा. या षटकामध्ये ज्या पार्थनं आतापर्यंत 2 नो अवांतर आणि म्हणजेच ऐन गणेश जयंतीचा मिळालेला बोनस आहे. ज्याप्रमाणे विकसित भारत याच्यासाठी दिला जाणारा जो किट आहे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात, आणि इथं मात्र जोरदार अपील केला. अपील फेटाळला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. क्वालिफाईड पंच 1 धावसंख्येमध्ये भर पडतो. 1 धावसंख्या वाधारली. धावसंख्या धावपटलावरती 58, लॉस ऑफ 4 विकेट. 58, 4 बाद. दिगोडे संघाच्या 2 षटकांपर्यंत जर आपण धावसंख्येचा आलेख बघितला तर अगदी पॅरलल सुरू होता, परंतु या शेवटच्या पार्थ कोहलीच्या मात्र षटकाची खरपूस समाचार घेतला आणि चेंडू मात्र आल्या आल्या प्रत्येक वेळेला 1 षटकार 2 चौकार, तेही 9, धावसंख्या 58. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न अप्पर एज घेतली जातोय. या वेळेला सुद्धा निश्चित भूमीला होतोय झेलदान. 1 धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल. दुसरी धावसंख्या घेताना धावचितच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. परतावला गेल्या फलंदाजाला 59 धावसंख्या धावपटलावरती 60 या धावांचं आव्हान असणार आहे. चैतन्य म्हणजे टाकीगाव या संघापुढे दिगोडे संघाचं. ठाकूर सर, क्रिकेट दर्दी काय असू शकतायत. आता आपण पाहिलं की या क्रिकेटचा आनंद घेताना घरी सुद्धा अँड्रॉइड स्मार्ट टी व्हीवरती अनेक प्रेक्षक असतील. त्यातून एक प्रेक्षक की जिचा वाढदिवस आहे, उरणमधील एक नामांकित पंच संदीप पाटील यांची कन्या, नाव आहे निधी संदीप पाटील, ही सुद्धा या टाकीगावच्या अगदी खेळाचं कौतुक करताना दिसतोय. तिचंही खरं तर कॉम्बॉक्सकडून आणि आमच्या संयोजकांकडून कौतुक केलं जातो आहे. टॉससाठी यायचं आहे दोन्ही संघ. बोरखार विपक्ष गोवठणे. 14-16, 14-16 गोवठणे आणि तिसाई मरुआई बोरखार. 14-16 वॉरियर्स गोवठणे आणि तिसाई मरुआई बोरखार संघाचा संघनायक. गोवठणे संघाचा ठाऊक आहे, बोरखार संघाचा संघनायक रियांश तिसाई मरुआई. तर मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांना नाणेफेकीचा कौल. आदरणीय अतिथी ज्ञानेश्वरजी घरत सर, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण नाणेफेकीचा कौल आजच्या दिवसात, आजच्या रजनीतील हा शेवटचा साखळी सामना आहे आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकीकडे सध्या 2 वर्ष फार्मात असणारी टीम, तर दुसरीकडे खरं तर सध्या ज्या टीमचा गवगवा या पंचक्रोशीत नव्या पनवेल उरणमध्ये आहे, एकीकडे गोवठणे 14-16 वॉरियर्स, तर दुसरीकडे रियांश हेड. प्रथमतः काय स्वीकारणार? आम्ही तर क्षेत्ररक्षण स्वीकारू. याच्या अगोदर कधी बोरखार सोबत लढत झालेली आहे? खूप अगोदर झाली होती. आता तर ह्या चेंडू पूर्व अंगावर नाही लागली आमची बोरकर सोबत, पण अगोदर लागली होती, पण आता खूप जुनी झाली ती. विजयी कोण झाला होता? एक वेळ आम्ही झालो होतो, एक वेळ बोरकर झाली होती. म्हणजे गेले 2-3 वर्ष. येस, 2 वर्षापूर्वी लढत होते. एक वेळेला जिंकलात, एक वेळेला पराभव पत्करलात. एक चुरशीचा सामना असेल. प्रतिस्पर्धी टीमला फलंदाजी करताना किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? आता 5 षटकांचा सामना म्हटला म्हणजे आम्ही 60-65चा टार्गेट ठेवू आणि आता कमी जास्त होतील ते शेवटी क्रिकेट आहे, बघूया. गेल्या वर्षी नाईट टुर्नामेंट्स केलवणीमध्ये होतात तुम्ही? हो, आमच्या एका टीमने फायनल मारली इथे. निश्चित 3ऱ्या क्रमांकावरती तुमची टीम होती. परत एकदा पाहूया कमीत कमी धावसंख्येवरती रोखतील. दुसरीकडे असणार आहे बोरखार,
2 वर्षामध्ये अगदी फार्मात असणारी टीम आहे. या टीममधून तुमच्या अगदी ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारे सुद्धा खेळाडू आहेत, तूही आहेस. आता यावेळेस खेळत असताना प्रतिस्पर्धी टीम पुढे 55 ते 50 धावांचा टार्गेट म्हणतायत. समोर असणाऱ्या गोलंदाजांबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. याच्या अगोदर केलवणीच्या MLA ट्रॉफीमध्ये खेळला होतात, हा केलो होतो गेल्या वर्षी. पराभव पत्करावा लागला. हा निश्चित यावेळेला परत एकदा तुम्हाला शुभेच्छा आहेत. एक चांगल्या प्रकारचा खेळ आम्हा क्रीडा रसिकांना अपेक्षित आहे. आजच्या रणनीतील शेवटचा साखळी सामना दिगोडे संघाचा पॅकर ओम ठाकूर या ठिकाणी आहे. तर ओम ठाकूर यांचा सन्मान असेल. मी संयोजकांना विनंती करेन, ओमी याचा आदरपूर्वक सन्मान. ओम ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. खरं तर या वयात आता तो दिगोडे गावच्या टीम पॅक करतोय आणि म्हणूनच क्रिकेटवरती गल्ली बोलापासून दिल्लीपर्यंत असणारा प्रचंड प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असा हा ओम ठाकूर, त्याचा सन्मान आहे आमच्या भारतीय जनता पार्टी केळवणे MLA ट्रॉफी 2024 मधील उरण पनवेल. जाऊया कॉम्बॉक्सकडे. आवाज आहे प्रवीण ठाकूर व शेनी. धन्यवाद नितेश पंडित सर. तर जाऊया सामन्याकडं. सामना बघायला मिळेल साई सावले टाकीगाव विपक्ष ओम 11 दिघोडे. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि दोन्ही संघांमध्येही पुन्हा एकदा एक जबरदस्त लढत आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. भारतीय जनता पार्टी उरण पनवेल आमदार चषक 2024 6 थर्रार आजची अंतिम रात्र याचसाठी केला होता अट्टाहासा. शेवटची रात्र गोड व्हावी आणि ही रात्र गोड होण्याकरता या आयोजकांची प्रचंड मेहनत आहे आणि त्या प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर जी बघायला मिळते ना, आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आपल्याला प्रेक्षकांचे नक्की व्ह्यूअर्स बघायला मिळतात ना, यामुळे नक्कीच या 24 लाईव्हची म्हणा किंवा DJ नितीन अर्थात माझ्यासोबत श्रीकांत दादा जोडला गेलाय. रसायनी नव्हे तर या महाराष्ट्र भागामध्ये त्याचा आवाज दुमदुमला जातोय, हा बाज आहे. श्रीकांत दादा यांना देखील खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. जाऊया सामन्याकडं. विजयासाठी करायच्या धावा ग्रीन सिग्नल मिळतोय पंचांच्या वतीनं, अर्थात प्रीतम पाटील सर असतील, नंदू पाटील सर आणि प्रशांत सरांच्या वतीनं. शेकोटी कोणी पेटवली असेल तर ती बंद करा, कारण धुराचे लोट या मैदानावर येत आहेत आणि मग थोडीशी ही लाईट धुसर होताना दिसते. 60 धावा कंपल्सरी चेसिंग. पहिला फटका तडाखा दिलाय आणि चेंडू जाईल 1 बाउन्स लॉंग ऑनच्या डोक्यावरून चौका. तर काय त्याच्या बॅटिंग मध्ये वेगळी सुधारणा बघायला मिळते. हे नाणं या मैदानावर नेहमी खणखणताना दिसतंय. निहाल नाईक म्हटलं तर या मैदानावर मनमुराद आनंद नेहमी लिटताना दिसतोय. केलवणे गावामध्ये अप्रतिम दर्जाची फटकेबाजी नेहमी करत असतो. डे स्पर्धा असो नाही तर नाईट स्पर्धा असो. फटका फसलाय, चेंडू पकडला जाईल का? यस, मोठा मसा करायला लागलाय आणि निहाल नाईक स्वस्तात परतलाय 4 धावांवर. बॅक टू द पॅव्हलियन. टाकीगाव संघाचा प्रभंजन परदेशी मैदानाकडे रवाना देखील झालाय. विजयी लक्ष असणार आहे 60. प्रत्येक षटकामध्ये
हॅलो, लेग बाय पण एक धाव मिळतीये आणि एका धावेनं 5 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. आणि एक मोठा मासा गळाला लागल्यानंतर जी पडझड आहे ती पडझड थांबवण्याकरता प्रयत्न केले जातात टाकीगाव संघाच्या फलंदाजांच्या वतीनं. अर्थात क्रिश कोहली पहिलं षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचं. या वर्तुळामध्ये खरं तर फलंदाजांना मुभा आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याची. परंतु क्रिश कोहली एक चौकार सोडला तर लगेचच कमबॅक करतोय आणि प्रचंड मोठे डाव टाकले जात आहेत. वा, अप्रतिम चेंडू क्रिकेटच्या परिभाषेतील मी, परंतु मादक सौंदर्य, परंतु तेवढ्यापेक्षा जास्त ताकद लावली गेली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडू वर झपकन आलाय हा क्षेत्ररक्षक आणि चेंडू अडवलाय अगदी सीमारेषा अलीकडं. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत देखील केवळ कोहलीने चेंडू अडवलाय तर 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. माफ करा, 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आठ धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहे. 2च धावा, माफ करा. ओहो, सुपर अगदी जबरदस्त फटका. सुईतून दोरा खेचून काढावा ना तसा हा फटका खेचून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे चौकार. या चौकारानिशी 11 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. निहाल नाईक बाद झालाय 4 धावांवर, अगदी स्वस्तात परतलाय. परंतु तदनंतर होणारी जी पडझड होती थांबवण्याचं काम प्रभंजन परदेशी आणि इथं चैतन्य पाटील करताना दिसतोय. संघ अडचणीत असताना निहाल नाईक सारखा मोहरा धारातीर्थ पडलाय. परंतु तदनंतर हे दोन्ही शिलेदार अजूनही या मैदानावर क्रिश कोहलीचा सामना करताना दिसत आहे. शेवटचा अंतिम चेंडू पायांच्या बोटांना चेचणारा क्लिअर केला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली गेली. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय, पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि 12 धावा धावपटल्यावर 1 बाद 12. निहाल नाईक 4 धावांवर बाद झालाय. विजयाकरता करायचे आहेत 60 धावा आणि प्रति षटकामध्ये ज्या 12च्या सरासरीनं धावा करायच्या होत्या त्या धावा मात्र होताना दिसतील. फक्त एक गडी मोबदल्यात पकडला गेलाय, तो फलंदाज आहे अर्थात निहाल नाईक. हा डगआउटमध्ये विश्रांती घेताना दिसेल. पण तो दुसरं षटक कोणाच्या वाटेला असेल. ओम 11 दिघोडे विपक्ष साई सावली टाकीगाव या 2 संघादरम्यानची लढत बघायला मिळत आहे. पहिला सामना 82 धावांचं विजयी लक्ष ठेवलं होतं मरुवाई विंधने संघापुढं, परंतु काय जबरदस्त फटकेबाजी केली होती. संदेश गावण हा पूर्ण या मैदानावर बरसला होता. मैदानावर धावांचा पाऊस देखील पाडला होता. 12 धावा खर्च करीत एक बळी देखील त्यांनी टिपला होता आणि सामनावीराचा किताब देखील त्याच्या वतीनं मिळवला होता त्यानं. दुसरी लढत जी होती ती कोपरी संघानं जिंकली आणि दांतारादा दादर संघाला पराभवाचा धक्का दिला आणि निखिल म्हात्रे सामनावीराचा 17 धावा केल्या होत्या त्यानं आणि निखिल म्हात्रे हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यानं पटकावला होता. आता मात्र तिसऱ्या मॅचमध्ये काय घडतंय ते बघणं देखील गरजेचं असणार आहे. विजयी लक्ष आहे 60 धावा, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसरं षटक व्यक्तिगत पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय आयुष कोहली. आयुष कोहलीला मी औटी मैदानावर बघितलं होतं आणि औटी मैदानावर जे षटक फेकलं गेलं होतं मला वाटतं 4 धावा काहीतरी डिफेंड केल्या होत्या आणि तिथूनच त्यानं चुणूक दाखवली होती आणि मग गोलंदाज एक प्रमुख गोलंदाज म्हणून उदयास आलाय. वा, ब्लॉक कॉलचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं गेलंय. अगदी पायांच्या बोटांना चेचणारी ही गोलंदाजी आयुष कोहलीची. 1च धाव, 1 धावेने संघ पुढे सरकलाय. 13 धावा धावपटल्यावर बघायला मिळत आहेत. 1 बाद 13. 6 चेंडू 6 षटकार आणि एका 6 चेंडूमध्ये जर 6 चौकार लगावले गेले, 4 चौकार लगावले गेले तर 4000 आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले गेले तर 6000 हे बक्षीस प्रवीण घासे साहेबांच्या वतीनं प्रदान करण्यात येईल. कोणत्याही टीमच्या प्लेयरने ते लगावलं ते बक्षीस दिलं जाईल. जबरदस्त कचून ब्रेक लावलेत. आयुष कोहली नावाची ही भेदक गोलंदाजी बघायला मिळत आहे. आग ओकणारी ही मुलूक मैदानी तोफ दिघोडे गावची या मैदानावर आग ओकताना दिसते.
जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आणि त्यावेळी यष्टीरक्षक मला अजूनही आठवत आहे. मी युट्यूबच्या माध्यमातून मॅच बघत होतो आणि मला वाटतं Yes. तिथं मोठ्या यष्टीरक्षकाच्या प्रवीण सर, रूपानं ही चमचमणारी जी बाईक दिसतोय ना, हिरो या ब्रँडेड कंपनीची HF100cc, ज्यांच्याकडून प्राप्त झाली रोशन डाकी, सन्माननीय तेजस डाकी, लँडलॉर्ड्स या रॉयल्टीचे सन्माननीय प्रोप्रायटर आदरणीय तेजस डाकी. खरं तर सूत्रांकडून चुकीची माहिती ही तेजस डाकी साहेबांकडून, कारण बऱ्याचशा स्पर्धा या स्पर्धेनं मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी बाईक वगैरे ज्यांच्याकडून दिली जातो आहे, तर तेजस भन्नाट डाकी वेग. यांना विनंती असेल आपण असाल तर या मंचावरती आपली परंतु ही उपस्थिती आम्हाला अपेक्षित. दिशाहीन गोलंदाजी आणि चेंडू मात्र पोहोचला या 5 धावांनिशी 18च्या घरात. रोशन डाके यांना विनंती असेल, विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या यशस्वी सरपंच निसर्गाताई डाके यांचे यजमान रोशन डाके, आपल्याला विनंती असेल, बोरखार टीमला चेअरअप करण्यासाठी आपण आलात, परंतु आपल्याला प्रथमतः आमच्या संयोजकांकडून सन्मान दिला जाईल, तर तुम्ही या सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. ओ टू प्रवीण ठाकूर सर. धन्यवाद पंडित सर. तर जाऊया मैदानाकडं. पुन्हा एकदा क्रिश कोहली तयार असेल. आयुष कोहली माफ करा. भन्नाड वेग 30 तर्रार. एक अवांतर चौकार आला असला वाईटच्या स्वरूपात तरी देखील काय कमबॅक आहे. भन्नाड वेग आहे आणि भन्नाड वेगावर स्वार होणारी गोलंदाजी बघायला मिळते आयुष कोहलीच्या माध्यमातून. प्रभंजन परदेशीला अगदी जेरबंद करून गेली आहे. फटका जबरदस्त आहे, परंतु एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का. चेंडूवर झपकन आलाय क्षेत्ररक्षक आणि थ्रो देखील काय जबरदस्त आलाय आयुष कोहलीच्या ग्लोव्ज मध्ये. तत्पूर्वी एक धाव प्रभंजन परदेशी पूर्ण करतोय. धावा धापटल्यावर बघायला मिळतात. पराग थळीसर सांगतायत 19 धावा. निहाल नाईक 4 धावांवर बाद झाल्यानंतर या षटकातील आयुष कोहलीचा दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. जबरदस्त कट केलाय. अगदी सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम देखील या फलंदाजाच्या माध्यमातून अर्थात चैतन्य पाटीलच्या माध्यमातून 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा दापटल्यावर बघायला मिळतात 20 धावा. या षटकामध्ये केवळ धावा खर्च झाल्यात 8, म्हणजे अतिशय कंजूक स्वरूपातली गोलंदाजी बघायला मिळते आयुष कोहलीच्या माध्यमातून. नक्कीच प्रत्येक विचार केला तर 12च्या सरासरीनं जायचं होतं, परंतु सध्या तरी 4 धावा या कमी पडताना दिसत आहेत आणि या 4 धावा पुढच्या षटकामध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांना आता एक्सलेटर पाय द्यावा लागेल. खरं तर मोठे फटके मारावेच लागतील. एकतर चैतन्याला मॅनातून तलवार बाहेर काढावी लागेल किंवा प्रभंजन परदेशीला ते करावं लागेल. याच दरम्यान बोरखार गावचे जयेश डाकी साहेब, त्याचप्रमाणे सुधीर ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे धाकटीजुई गावचे शक्ती मात्रे यांना देखील विनंती केली जाईल, आपण देखील मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. स्कोअर बोर्डवर धावा झाल्यात 20 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि विजयासाठी अजूनही करायचे आहेत 40 धावा. 18 चेंडू 40 धावा. 18 चेंडू 40 धावा. टाकीगाव की दिघोडे की टाकीगाव. गिअर चेंज करावे लागतील चैतन्य पाटीलला किंवा प्रभंजन परदेशी. प्रभंजन परदेशी म्हटला तर एक संकटमोचक फलंदाज आहे. परिस्थिती झुगारून खेळ करणारा हा खेळाडू आहे, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडकडे आहे मात्र चैतन्य पाटील. टाकीगावचे हे 2 शिलेदार मैदानावर आहेत, परंतु 18 चेंडू आणि विजयाकरता करायच्या आहेत 40 धावा. आणि नवीन गोलंदाज निवृत्ती पाटील, एक सिनियर मोस्ट खेळाडू, बऱ्याच अंशी दिघोडेगावचं प्रतिनिधित्व करतोय. पुन्हा एकदा ही गोलंदाजी बघायला मिळते निवृत्ती पाटीलच्या माध्यमातून. लेगस्टंपच्या बाहेर आणि पंच नक्की दंडित करतील. वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 1 धाव प्रदान केली जाते. धावपटलावर 21 धावा धावपटलावर बघायला मिळत आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी करायच्या आहेत 60 धावा. निवृत्ती पाटील म्हटलं तर अजूनही निवृत्ती का घेत नाहीये काहीकांना प्रश्न असेल, परंतु त्याची भेदक गोलंदाजी सांगून जाईल तुम्हाला या मैदानावरची. आजही 30 दशक तोच दरारा घेऊन या मैदानावर तो नक्कीच गोलंदाजी करेल, यातील मात्र शंका नाही आहे. म्हणून धूर्त कर्णधारानं ओम 11 दिघोडी संघाच्या कर्णधारानं त्याच्या हाती चेंडू देखील सोपवलाय.
पुन्हा एकदा बघूया काय घडतंय. पुन्हा एकदा रिप्ले ऍक्शन दाखवली गेली. पंच पंख आपल्या हवेमध्ये पसरतायत. वाईट चेंडू पुन्हा एकदा घोषित केला गेलाय. लाईन लेंथ भरकटली आहे. निवृत्ती आता मात्र निवृत्तीवर नक्कीच सूरज पाटील हा धूर्त कर्णधार थोडासा नाराज झालाय, कारण या धावा बोनस स्वरूपात टाकीगाव संघाला मिळत आहेत. खरं तर निहाल नाईक बाद झाल्यानंतर थोडासा दबाव आणणं गरजेचं होतं, परंतु या धावा नक्कीच थोडासा दबाव दूर करताना दिसत आहेत. या 2 धावा न चेंडू टाकता मिळत आहेत. फुल टॉस डिलिव्हरी आणि हा मोठा हल्ला झालाय. प्रचंड मोठा हल्ला. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. चेंडू आवाज नाही येत सर प्रेक्षक. कृपया शेकोटी कोणी पेटवली असेल. आम्हाला माहिती आहे बोचरी थंडी आहे, परंतु शेकोटी पेटवल्यामुळं या मैदानावर थोडीशी लाईट आहे ती धुसर होताना दिसते. प्रेक्षक माय बापा, तुम्हा विना ही स्पर्धा नक्कीच नाही आहे. आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती केली जाते, शेकोटी असेल तर ती विझवून टाका, कारण मैदानावर आता आग लावणारी फलंदाजी बघायला मिळते. अर्थात फलंदाज आहे चैतन्य. चैतन्याने चैतन्य संचारलंय. आता मात्र टाकीगाव संघाच्या डगआउट मधून इशारे येत आहेत, आम्हाला बक्षीस घेऊन जायचं आहे. मला माझे कान जरा चांगले आहेत, खरं तर ती आरोळी देखील उठली होती. आम्हाला बक्षीस घेऊन जायचं आहे म्हणून तुला तिथं थांबायचं आहे. वा ब्लॉक कॉल. वा प्रचंड भन्नाट वेग. म्हणून म्हटलं होतं निवृत्ती पाटील निवृत्ती का घेत नाहीये, त्याचं हे उत्तर आहे. वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. निवृत्ती पाटील पुन्हा एकदा कमबॅक करतोय. प्रचंड मोठे डाव टाकले जात आहेत. चैतन्य पाटील उरण प्रीमियर लीग करता मला वाटतं मिस्टर UPL झाला होता समर्थ कडू, परंतु फटका फासला. एक बघूया झेल पकडला जाईल का. वाह काय सुपर झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रितेश म्हात्रे आणि नक्कीच खेळ संपलाय. अर्थात चैतन्य पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. सारखा मोहरा गारद झाला. नवीन फलंदाज उतरणार तोपर्यंत राहुल पाटील आई मेडिकलचे प्रोप्रायटर, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज या. आई मेडिकल ओनर सन्माननीय राहुलजी पाटील, आपला आदरपूर्वक सन्मान. विलासजी ठाकूर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान. विलासजी ठाकूर. नवीन फलंदाज सन्माननीय अतिथी आदरणीय राहुल पाटील आई मेडिकलचे ओनर, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. अभिनय पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी उरण पनवेल आमदार चषक 2024 दरम्यान शेवटच्या रजनीत आई मेडिकलचे ओनर प्रोप्रायटर सन्माननीय राहुलबाई पाटील, आपला आदरपूर्वक सन्मान. थँक्यू. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी माजी पोलीस पाटील माननीय पोलीस पाटील सन्माननीय डाकीसाहेब पुनाडे, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या. डाकीसाहेब पुनाडे पोलीस पाटील सन्माननीय यांना विनंती असेल की प्लीज आपण व्यासपीठावरती या. सर्वेश नाईक. वाह व्हाट अ बिग हिट. व्हाट अ बिग हिट. षटकार. सुपर पॉवर बिहाइंड द शॉट. अप्रतिम फटका. सर्वेश नाईक ऑन फायर. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम. कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. हे वादळ या मैदानावर घोंगावताना दिसतंय. एक वादळ शमवलंय चैतन्य पाटील नावाचं. 3 धावांना अवघी सिरीज गेली होती उरण प्रीमियर लीगला आणि समर्थ कडू ठरला होता मिस्टर UPL, परंतु चैतन्य पाटील बाद झाला म्हणून काय झालं, सर्वेश नाईकने सांगितलंय मी अजून या खेळपट्टीवर आहे. त्याने आपले कावा स्पष्ट केलाय. हा कावेबाज फलंदाज आहे. दाखवून दिलंय ताकद. निवृत्ती पाटीलला प्रेक्षकांच्या बाहेर भिरकावून दिलं गेलंय. अफलातून फटकेबाजी, अंधाधुंद फलंदाजी बघायला मिळत आहे. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व बघायला मिळत आहे. आणि क्रिकेट म्हटलं तर हे द्वंद्व बघायला प्रेक्षकांची तोफा गर्दी या मैदानावर आहे. पुन्हा एकदा आणखी ताकदवान फटका. चेंडू जाईल का. चेंडू अडवला जाईल. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होता. एकच धाव. खरं तर सुशील ठाकूर यांचे चिरंजीव देखील प्रचंड मोठी दर्दी रसिक आहेत. क्रिकेटवरचं अतिप्रेम. अगदी चांगल्या क्षेत्ररक्षकांना टाळ्यांचा गजर देखील देताना दिसत आहेत.
कृपया तेजसमाळी आपणास विनंती केली जाईल, आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 13 चेंडू 25 धावा, 13 चेंडू 25 धावा. कोण समीकरण सोडवेल? फटका जबरदस्त आहे. एक धाव पूर्ण केली गेली. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तद्वत एकच धाव. चांगला थ्रो, रनआउटचा धोका संभवतोय. घडलाय काय? आणि धावचीतच्या सर्व फलंदाज बाद होईल. आणि कोण बाद झालाय? तर प्रभंजन परदेशी संकटमोचक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रितेशला एक अप्रतिम झेल टिपला होता. चैतन्य पाटीलला बाद केलं होतं आणि तदनंतर प्रभंजन परदेशीला देखील मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलं गेलंय. काय अप्रतिम थ्रो केला गेलाय आणि प्रभंजन परदेशी निराश तंबूकडे वाटचाल करताना दिसेल. ओमकार नाईक मैदानावर दाखल झालाय. ओमकार म्हटलं तर हे गणेशाचं रूप आहे. विघ्न हरवणारा, विघ्न दूर करणारा. टाकीगार संघावर जे विघ्न आलंय ते दूर करण्यासाठी ओमकार मदत करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. काय घडेल मैदानामध्ये? रोमांच थर्रार, बदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची होटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. निमित्त आहे भारतीय जनता पार्टी आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 हा थर्रार. आणि हा थर्रार बघण्यासाठी 24 लाईव्हच्या माध्यमातून अर्थात रुचिर मात्रे आणि त्यांचे संपूर्ण टीम 24 लाईव्हच्या माध्यमातून उपलब्ध आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अर्थात डीजे नितीन म्हणजे डीजे श्रीकांत देखील इथं आमच्या सोबत आहेत. आणि आम्ही जे तोडक्या मोडक्या भाषेत बोलतोय त्याचं संपूर्ण क्रेडिट कोणाला असेल तर पराग थळी सर. इनारे झेल उडालाय परंतु झेल जाईल नाही. झेल नाही पकडला जाणार. चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय 4 धावांकरता. हा झेल पकडणं गरजेचं होतं पण मित्रा ये कॅच नाही आहे, मॅच हो सकती है. काय घडलंय? 4 धावा तर नक्कीच मिळत आहेत आणि या 4 धावांनी सध्या तरी धाव फलक बघायला मिळतोय. धावपटलावर धावा होत आहेत 40 धावा. अजूनही 20 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आयुष कोहली गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वा भन्नाट वेग, अगदी आरोळी आयुष्यात आमच्या कानापर्यंत पोहोचते. खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेलाय आणि चेंडू जातो तो निर्धाव. कमबॅक जबरदस्त आहे. 20 धावा. ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये देखील ही स्पर्धा बघायला मिळते. मोठ्या संख्येनं थंडी असतानाही देखील जॅकेट्स घालून, स्वेटर घालून, मफलर घालून या मैदानावर उपस्थित आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे प्रेक्षक मायबाबांचं. फटका फसलाय. खरं तर एकच धाव असेल, एकच धाव असेल. प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये परंतु एक धाव देखील महत्वाची आहे आणि ही धाव पूर्ण होताना दिसते. एक धावेने संघ पुढे सरसावलाय. पराग थळी सर सांगतायत धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत 41 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. कोणी हार मला तयार नाही आहे कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातच मागायला जातो कारण आम्हाला माहिती आहे आम्ही देवाजवळ जिंकू शकत नाही आहे. त्या परमात्म्याजवळ आम्ही जिंकू शकत नाही आहे. तर जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा फटका पुन्हा एकदा फसला आहे. बघूया परंतु चेंडू पकडला जाईल का? झेल पकडला नाही आहे मला वाटतं आणि परंतु चांगले प्रयत्न होते. 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण होताना दिसतील आणि या 2 धावांनी रोहित शर्माचा झेल ऑस्ट्रेलियन खेळाडूने पकडला होता आणि खरं तर तिथंच खऱ्या अर्थानं भारतीय संघाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं कारण 11व्या षटकामध्ये रोहित शर्मा मला वाटतं बाद झाला होता आणि तदनंतर ते 40 ते 43व्या षटकापर्यंत केवळ आम्ही फक्त मला वाटतं चौकाराची वाटच बघत होतो आणि आपली वाट कधी लागली हे कळलं देखील नाही आहे. एवढा डिफेन्सपणा भारतीय संघाने केला होता हेही विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे कधी कधी असं म्हणतात ना बचाव सारखा बरोबर नाहीये. कधी कधी अंगावर घ्यावं लागतं आणि शिंगावर घेतल्याशिवाय समोरचा ऐकत नाही आहे. म्हणून आता शिंगावर घेण्याची वेळ आली आहे. टाकीगाव संघाचे फलंदाज गोलंदाजांना आता तडाख्या देण्याच्या भूमिकेमध्ये उतरलेत काय असं बघावं लागेल. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूमधलं समीकरण जुळत नाही. आयुष कोहली भन्नाट वेगाने मारा करतोय. एकच धाव. चांगला चेंडू पकडला गेलाय. चांगला थ्रो क्लोज मध्ये आलाय परंतु घडलंय काय?
हा थ्रो डायरेक्ट माझ्याकडे यायला पाहिजे. क्रिकेटवर काय जबरदस्त ही बघायला तर खरं तर या काही ना कडाक्याच्या थंडीमध्ये देखील कानशिलक गरम करणारी हा सामना बघायला मिळतोय. प्रचंड मोठं घमासान युद्ध बघायला मिळत आहे. उष्ण जे फवारे आहेत ते बघायला मिळत आहेत. गरम श्वास बघायला मिळत आहेत. प्रेक्षक जे आहेत याच दरम्यान शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आमचे सन्माननीय सुनील वर्तक सर देखील इथे येताना दिसत आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण मंचकावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. याच दरम्यान जाऊया. आयुष कोहली पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो सुप्प फटका लगावला गेईल. बघूया चित्र काय घडतं. एक धाव एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का. परंतु चांगला थ्रो आयुष कोहलीच्या ग्लोव्ज मध्ये आलाय. केवळ एक आणि एकच धाव आणि एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 45च्या घरात. आयोजक जरा 2 मिनिटं आमच्या समवेत या. हॅलो सुशील दादा या. 45 धावा धापटलावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजयासाठी करायच्या आहेत अजूनही 15 धावा. हॅलो सामना लागलीच चालू करायचा आहे. अजूनही 15 धावांची गरज आहे. 45 धावा धापटलावर बघायला मिळत आहेत. 6 चेंडू 15 धावा. हॅलो केवळ कोहली करता सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर सुमित कोळी केलवणे गावचे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. 6 चेंडू 15 धावा. जास्त वेळ न दवडता लागली सामन्याला आपण सुरुवात करायची. 45 धावा धापटलावर बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू बॅट गोपनीसारखी फिरली परंतु प्रॉपर टायमिंग जर रडारवर चेंडू आलेला नाहीये. एकच धाव चेंडूवर क्षेत्ररक्षक झपकन येतोय. एकच धाव पूर्ण होतीये. 46 धावा धापटलावर बघायला मिळत आहेत. उर्वरित 5 चेंडू उत्तरार्धामध्ये बघायला मिळतंय. 5 चेंडू आणि विजयासाठी करायच्या आहेत अजूनही 14 धावा. एखादा मोठा फटका बघायला मिळेल का. टाकीगाव संघ आणि त्यांचे संपूर्ण पाठीराखे एका षटकाराची किंवा चौकाराची वाट बघील तरच पुन्हा एकदा टाकीगाव संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. मुसंडी मारू शकेल. परंतु काय घडलंय. जो येणारा गोलंदाज आहे अंतिम षटक टाकणारा केवळ कोहली पहिल्या चेंडूवर ते करू देत नाही. उर्वरित काय घडेल बघायचं आहे. वाह भन्नाट वेग. इनर एज लागली गेली आणि परतावा लागेल फलंदाजाला. आणखी फलंदाज मैदानाच्या बाहेर. याच दरम्यान सन्माननीय प्रवीणजी मोकल ग्रामपंचायत सदस्य साई या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीण मोकल सर आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आदरणीय योगेशजी ज्ञानेश्वर घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते आपला आदरपूर्वक सन्मान असेल. सन्माननीय साई ग्रामपंचायतीचे यशस्वी ग्रामपंचायत सदस्य एका प्रभागाचं नेतृत्व करतायत. सन्माननीय प्रवीणजी मोकल आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. धन्यवाद प्रवीण सर. त्याचबरोबर सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय महेंद्र म्हात्रे आपल्याला विनंती असेल. महेंद्र म्हात्रे आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तदनंतर आदरणीय नारायण मोकल नागराज मोकल सर साई नागराज मोकल आपल्याला विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारा. तदनंतर माननीय पोलीस पाटील पुनाडे डाकीसाहेब आपल्याला विनंती आहे आपण या मंचावरती. आणि सुशील शेठ राऊत माजी सरपंच कळंबुसरे आपल्याला विनंती आहे आपण सन्माननीय अतिथी कक्षात यायचं आहे. धन्यवाद. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं गेलंय. खरं तर नवीन आलेला फलंदाज पार्थ कोहली स्वतःचं खातं खोलतोय. संघाला नेऊन ठेवलंय. आता मात्र धावपटलावर धावा बघायला मिळत आहेत.
48 आणि अजूनही 12 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना अजूनही दुतर्फा आहे असं म्हटलं तर ते वाव ठरणार नाही आहे. एका बाजूला केवल कोहली, दुसऱ्या बाजूला पार्थ कोहली. केवल कोहलीला विकेट हॅट्रिक करता केलवणे गावचे सुपुत्र सुमित कोहली यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे. परंतु 12 धावांचं रक्षण करण्यासाठी खरं तर आता 12 धावा वाचवायच्या आहेत. 3 चेंडू 12 धावा पार्थ कोहली स्ट्राईक एंडकडे असणार आहे. काय घडेल मैदानामध्ये? एक फटका येणं गरजेचं आहे. फटका आलाय परंतु चेंडू पकडला जाईल का नाहीये? चेंडू उचली घेतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे चौकार. वा, या चौकारानं आता टाकीगाव संघ आणि त्यांच्या स्क्वॉड मध्ये नव्हे तर त्यांच्या संपूर्ण प्रेक्षक मायबापामध्ये नक्कीच एक ऊर्जा संचारली आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. हा इरादा स्पष्ट केलाय पार्थ कोहलीनं. केवल कोहलीला सोडलं नाही. 4 धावा. आता मात्र उर्वरित 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. सूरज पाटील आपली धूर्त खेळी या मैदानावर खेळेल का? खरं तर त्याने आणि सापळा रचलाय क्षेत्ररक्षकांचा पार्थ कोहलीसाठी. 2 चेंडू केवल कोहली टाकण्यासाठी सज्ज आहे आणि धावा करायच्या आहेत तब्बल 8 धावा. हवाई अल्ला होईल का? येस, नो डाऊट. चेंडू जाईल जाईल सीमा रेषे पलीकडे. हा आलाय बाहुबली षटकार. व्हॉट अ विकेट. सामना आवडला असेल तर प्रेक्षक बाबा टाळ्यांचा गजर गजर आणि गजर झाला पाहिजे. निमित्त आहे उरण पनवेल आमदार चषक 2024 6 ठरणार. 1 चेंडू 2 धावा. नायक टू खलनायक, नायक टू खलनायक. कोण ठरेल नायक, कोण ठरेल खलनायक? 12वे प्रतिनिधी देखील आता त्यांच्या हाताला नख शिल्लक राहिली आहेत. करकचून खाऊ लागलेत, करकचून खाऊ लागलेत. जे प्रेक्षक मायबाप बसले होते ते उठून उभे राहिलेत. जे उठून उभे राहिलेत ते आता पायांवर आहेत आणि जे पायांवर आहेत ते आता बोटांवर आणि जे बोटांवर उभे आहेत ते आता मात्र नखांवर उभे राहिलेत. काय पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस. 1 चेंडू 2 धावा. आता टेन्शन वाढलाय. हृदयात नव्हे आता डोक्यात घंटी वाजू लागली. टिक 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 वाजू लागलाय. आणि का असू नये? कोण ठरेल नायक, कोण ठरेल खलनायक? फटका आणखी एक तडाखा दिलाय. लांब लचक बाहुबली षटकार. सामना उद्ध्वस्त केलाय. सुपर. काय भन्नाट खेळी आहे. या भन्नाट खेळी करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आग लावणारी ही फलंदाजी आहे. नाम तो सुना होगा, नाम है पार्थ कोहली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट जाईल या पार्थ कोहलीने. या पठ्ठ्यानं सामना अगदी सूरज पाटीलच्या घशात गेलेला घास ओढून काढलाय आणि केवल कोहलीला तडाखे लावलेत. थँक्यू. प्लेअर ऑफ द मॅच, थर्ड मॅच दिस नाईट. या रात्रीतील 3ऱ्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नाव आहे पार्थ कोहली. आणि त्याचबरोबर 4 चेंडू 18 धावा आणि 1 षटक हाताळलं आणि 1 विकेट, एक सफलता ज्यानं प्राप्त केली तो ठरला प्लेअर ऑफ द मॅच. तर चला पार्थ यायचं आहे आपण मंचावरती आणि त्याला सन्मान प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करेन सन्माननीय पाहुणे. अप्रतिम फलंदाजी